हॅलो. तर आज माझ्या घरी झाले गौराईचे आगमन. तर तुम्ही बघू शकता मी काही डेकोरेशन केले आहे. आधी ह्या आमच्या गौराई पहिले पाटावर काढून मग उभ्या करायच्या असतात. तर आता आपल्याला काढायचे आहे गौराईच्या पावलाचे ठसे. तर ते काढायसाठी आपण हळद कुंकूचा वापर करू शकतो व ते आपल्याला दारापासून गौराईपर्यंत काढत आणायचे आहे. तर ते मी आरतीच्या आधी काढून घेतले. तर अशा प्रकारे आपण गौराईच्या पावलाचे ठसे काढत आणले आपल्या गौराईपर्यंत. मग गौराईला हार गजरे वगैरे घालून त्यांना जेवायसाठी त्यांचे पार भरले जातात आणि ते सगळं आपल्याला उद्या संपवावं लागतं. एकीचे 16 आणि दुसरीचे 16 अशा प्रकारे ते पार भरले जातात व 16 दिवेही लावले जातात. आरती करायला थोडा वेळ होता तर मग आम्ही थोडेफार फोटोज काढून घेतले व मग आईने दिवे लावायला दिले. आपले फोटोज तर झालेत आणि मग माझ्या गौराईचे पण थोडे फोटो सेशन केलं. आरतीच्या आधी दारात दिवे लावले व माझ्या रांगोळीवरही दिवा ठेवला आणि मग अशा प्रकारे भरला जातो हा पार. पार भरल्यावर माझ्या गौराईचे थोडेफार व्हिडिओ शूट केले. दिसते चंद्राची कोर साजरी, श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी, आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौरा. पार भरल्यावर धूप लावून आरतीला मग झालं जेवायचा प्रोग्राम स्टार्ट. महालक्ष्मीमध्ये पुरणपोळी व आंबील कतलीचं जेवण म्हणजे जस्ट वाव. व्हिडिओज घेताना आमच्या चष्मिश काकूची मस्ती नाही होणार हे तर शक्य नाही. तर अशा प्रकारे पोटभर मस्ती व जेवण करून हा जेवायचा प्रोग्राम पार पाडला आणि मग केली आपण आपल्या जागरण भजनाला सुरुवात. दिवशी झाली गाठी पाडायच्या कार्यक्रमाला सुरुवात. गाठी पाडून झाल्या की आरती करून घेतली. आरती झाल्यावर त्या गाठी गौराईच्या डोक्यावर ठेवल्या जातात आणि मग परत आपली पेटपूजा करून बसायचं. हळदी कुंकूचा बायकांचा कार्यक्रम होतो व मग सायंकाळी परत आरती करायची. अशी मांडली मी माझी गौराई. प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू. काठ नऊवारी थाट मोगर गजरा साज के साथ, नजरेचा नखरा नथीचा तोरा, डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा, अवखळ हासरी अल्लडला जरी, दिसते चंद्राची कोर साजरी, श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी, आज